शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल हे बॅटर आहे पोहा आणि अजून रवा आणि भिजवलेली थोडीशी मुगाची डाळ होती। हे असं सगळं 3 बॅटर करून ठेवलेले आहे। आपल्याला बनवायचं आहे पोहा उत्तपम। त्यासाठी बघा तव्यावर ठेवलेला आहे गॅसवर तवा। त्याच्यासोबत टाकायचं आहे आपल्याला हे घी। तुम्ही तेलामध्ये बी घेऊ शकता। हे बॅटरमध्ये थोडासा कांदा अजून हिरवी मिरची कोथिंबीर असं मी हे कालवलं आहे। आता याला आपण गॅसवर छान असा डोसा याचा तयार करू। तुम्ही बघू शकता छान असा डोसा आपला मी छान असा तव्यात पसरून घेतलेला आहे। सोबत टाकायचं आहे आपल्याला थोडीशी लाल मिर्च पावडर। आता सोबत टाकायचं आहे आपल्याला ही सुकी आलूची भाजी। हिला मी छान असं मॅश करून छान आपण डब्याला बनवतो ना टिफिनला मुलांची, तशी अशी आलूची भाजी मस्त अशी करून घेतलेली आहे। आता याला छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे खालून चांगला असा कडक आपल्याला तयार करायचा आहे। डोसा होईपर्यंत वाट बघायची आहे। तुम्ही बघू शकता छान असा तव्यावर मी ह्या डोस्याबरोबर आलूची भाजी अशी लावलेली आहे। सोबत सोडायचं आहे आपल्याला कडीने छान असं घी। बघू शकता त्याला असं छान दोन्ही बाजूने खमंग असं छान असं लाल होईपर्यंत आपल्याला हा डोसा परतायचा आहे। तुम्ही बघू शकता छान असा आपला डोसा दोन्ही बाजूनी खरपूस असा झालेला आहे। आता आपण याचे करू प्लेटिंग। तुम्ही बघू शकता आपला हा डोसा आहे। सोबत ठेवलेला आहे दही। तर तुम्हाला माझा हा रवा डोसा कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा। शेअर करा, सबस्क्राईब करा, शिल्पास किचन लाईक